पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे माझा प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला घडवून घेत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे देवाच्या वचनामध्ये जीवन आहे देवाच्या वचनामध्ये आत्मा आहे हालेलुया म्हणून तुम्ही जेव्हा वचन ऐकत आहे त्या वचनातून एक कृपा शक्ती तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही नवीन उत्पत्ती बनताय हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया म्हणून पौलाची इच्छा असे आहे वचन ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती एक नवीन उत्पत्ती बनते प्रेज द लॉर्ड तोपर्यंत प्रसूतीचा दुखणं चालू आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड पौलाच्या हृदयातील विचार एका व्यक्तीला ख्रिस्तामध्ये नवीन उत्पत्ती बनवणे आहे हालेलुया तुमच्या जीवनामध्ये बाकी पण अनेक लोक येतात जातात त्यांचा विचार काय आहे पौलाचा विचार काय आहे येशूमध्ये तुम्ही नवीन जन्म घ्या हालेलुया तुमच्या जीवनामध्ये बाकी अनेक गोष्टी शिकवायला बाकी अनेक लोक येतात त्यांचा विचार काय आहे ते पण जाणणे गरजेचं आहे आता तुम्ही ऐकलेलं वचन 19 आहे तर 17व्या वचनामध्ये अशा लोकांचा डोक्यातील विचार काय आहे ते पण लिहिलेलं आहे ते लोक तुम्हास मिळवून घेण्याची खटपट करीतात पण ती शुद्ध हेतूने नव्हे तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहतात हालेलुया निराळा प्रकारचे पण लोक जगामध्ये आहेत हालेलुया त्यांचा बोलणे कष्ट या सर्व गोष्टींच्या पाठीमागचा हेतू एवढाच आहे त्यांना तुम्हाला त्यांच्यासाठी मिळवून घ्यायचं आहे ते त्यांचा स्वार्थ आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 स्वार्थाच्या बंधनामध्ये जे कोणी इकडे तिकडे अडकून बसलेला आहे त्यांना त्या स्वार्थाच्या बंधनातून बाहेर पडून एक नवीन उत्पत्ती होऊन ख्रिस्तात ठाई एक नवीन जीवन जगणे गरजेचं आहे हालेलुया 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 प्रियानो गुलाम होणे म्हणजे काय आहे गुलाम होणे दुसऱ्याचा ताब्यात राहणे हालेलुया कोणतरी तुझ्यावर मालक झालेला आहे तर तुम्ही त्याचा गुलाम आहे हालेलुया काही लोकांचा मालक दारूचा व्यसन आहे दारूचे विचार तुम्हाला चालवायला चालू केलं तर तुम्ही दारूचा गुलाम आहे हालेलुया वासनेच्या विचाराने चालणारे थोडे लोक आहेत प्रेज द लॉर्ड हालेलुया त्यांच्यावर मालक म्हणून वासना बसलेला आहे हालेलुया हालेलुया काही लोक स्वार्थ विचारामध्ये मात्र हालेलुया आर्थिक फायद्याच्या मागे मात्र फिरणारे काही लोक आहेत हालेलुया बिचारे लोकांना कळत नाही ते गुलाम आहेत प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 प्रियानो आर्थिक फायद्याच्या मागे जाणारे लोक अशाच प्रकारे त्रासातून गेलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया अनेक वर्षापूर्वी
महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झालेली एक गोष्ट ऐकली, न्यूजपेपर मध्ये वाचलेलं आहे. हालेलुया. कोणाला तरी सांगितलं भरपूर पैसा मिळणार, तुम्ही पोत घेऊन या. हालेलुया. मग पोत कमी पडायला नको म्हणून त्याने भरपूर पोत घेऊन गेले. हालेलुया. न्यूजपेपर मध्ये आलेली बातमी असे आहे, त्यांचा खून करून त्यांनी आणलेले जे पोत होते त्या पोत्यातच त्यांना आतमध्ये पकडून ठेवले. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. 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 प्रियानो, ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे एकमेव परमेश्वर येशू ख्रिस्ताला तुमचा राजा म्हणून स्वीकार करणे, त्यांच्या हाताखाली जीवन जगणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी कोणाचाही गुलाम मी नाही बनणार, मला माझ्या येशूच्या सानिध्यात राहायचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 अब्राहम लिंकन यांच्या जीवनामध्ये त्यांनी एक अनुभव लिहून ठेवलेला आहे. एका ठिकाणी अब्राहम लिंकन स्वतःच्या घरी असताना त्यांच्याकडे एक बाई आली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिचा मालक पण बरोबर आहे. हा मालक अब्राहम लिंकन बरोबर बोलत आहे, मध्ये मध्ये सिगरेट ओढत आहे. पेटलेल्या सिगरेटनी बाजूला बसलेली जी मुलगी आहे तिच्या शरीर भाजून घेत आहे. अब्राहम लिंकनने त्याला सांगितलं, स्टॉप इट, तू हे बंद कर. हालेलुया. त्या माणसाने सांगितलं, ती माझी गुलाम आहे, तिच्याशी काही पण करायचा मला अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहम लिंकनने त्यांना विचारलं, तू किती रुपया देऊन तिला विकत घेतली? त्याने सांगितलं एवढं डॉलर. अब्राहम लिंकनने ताबडतोब चेक लिहून दिलं आणि त्या बाईला मोकळा केली. तिला त्याच्या कारमध्ये घेऊन बाहेर पडल्यावर एका ठिकाणी पोहोचल्यावर तिला सांगितलं, आता तू मोकळी झाली आहे, तू आता कारमधून उतरा, तू फ्री होऊन जग. हालेलुया. त्या बाईने अब्राहम लिंकनला सांगितलं, मी आता इकडून बाहेर पडलं तर मी अजून डार्क आहे, काळी आहे, मला आणखीन कोणतरी अजून गुलाम म्हणून घेऊन जाणार. त्यांच्या हाताखाली राहण्यापेक्षा मी तुमच्या सोबत राहिलेले माझ्यासाठी संरक्षण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, या जगामध्ये कोणाला तरी स्वतंत्र बनायचं असेल तर एकमेव मार्ग आहे. त्या स्वातंत्र्याचा मार्ग म्हणजे येशू बरोबर एक होणे आहे. हालेलुया. तुम्ही अजूनपर्यंत येशू बरोबरचा कम्युनियन काय आहे म्हणून अनुभव घेतला नाही तर आज येशूकडे कृपा मागा. येशू बरोबरच्या कम्युनियन मध्ये तुम्ही प्रवेश करा. येशू तुम्हाला सामर्थ्यदायी आशीर्वाद देणार. हालेलुया. आता आपण उभे राहूया आणि एक आशीर्वाद स्वीकार करूया. Praise the Lord. Hallelujah. 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 माझे नाव मरियम आहे. मी अर्नाळ्या गावातले आहे. माझी साक्ष आहे की माझ्या छातीवरती गाठ आहे हे मला समजले तेव्हा मी घाबरले. मी लगेच दुपारी डॉक्टरांकडे जाणार होते. बेनी डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात. मी तिकडे गेले आणि फादरांना माझी समस्या सांगितली. फादरांनी माझ्याही डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. मला सांगितले, घाबरू नकोस, सर्व काही नॉर्मल आहे. नंतर मी दुपारी डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मला
तेच सांगितले की ही गाठ नॉर्मल आहे. हालेलुया हालेलुया. तरी पण डॉक्टर बोलले आपल्या खात्रीसाठी आपण त्याची सोनोग्राफी करू. मी लगेच संध्याकाळी सोनोग्राफी करून घेतली आणि त्याही डॉक्टरांनी मला सांगितले की ही गाठ पाण्याची आहे, ती गाठ वितळून जाईल, घाबरण्याचे काही कारण नाही. माझ्यावर केलेल्या ह्या उपकाराबद्दल मी देवाचे आभार मानते. तसेच फादर बेनी व अमला आश्रम यांचेही मी आभार मानते. हालेलुया. प्रभु तुम्हारे असो. परमेश्वर प्रभू, पाहिजे तसे भूक लागत नाही असे त्रास असलेल्या काही लोकांना भूक लागण्याचे दान आज देत आहे. कायम लिग्वीच्या जागेच्या भागामध्ये खूप त्रास आहे अशा एका व्यक्तीला कमरेच्या मध्य भागामध्ये मणक्याला लागून त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आशीर्वाद देत आहे. तांबून एक डोळा दुखत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू येशू आशीर्वाद देत आहे. एक तरुण मुलगा लग्न झालेला आहे, विश्वासामध्ये चंचल होत आहे, दारूच्या अधीन जात आहे. त्यांना पवित्र आत्माचा स्पर्श करत आहे. परमेश्वर त्या व्यक्तीला समजावून देत आहे, तू पावित्र्याचं जीवन जगलं तर मात्र तुझे कुटुंब शुद्ध होणार. परमेश्वर त्यांना समजावून देत आहे. कोणाला तरी श्वास पाहिजे तसे भेटत नाही, नाक बंद झालेल्या स्थितीमध्ये असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एका पायाला बिलकुल ताकद नाही अशा एका व्यक्तीला प्रभू आता ताकद देत आहे. तणाच्या भागामध्ये दुखणे असलेले कोणाला तरी पवित्र आत्माचा स्पर्श करत आहे. अनेकांना रोगमुक्तीचा दान मिळवून देण्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करण्याचे दान तुमच्यामध्ये काही लोकांना पवित्र आत्मा देत आहे. विचित्र स्वप्न पडत आहे अशा कोणाला तरी या विचित्र स्वप्न पडण्याच्या बंधनातून पवित्र आत्मा सोडवत आहे. कोणतरी एक व्यक्ती ज्यांच्या मनामध्ये फक्त नेगेटिव्ह विचार येत आहे, वाईट गोष्ट नाश होण्याच्या गोष्टीवर मात्र मनामध्ये येत आहे असा एका व्यक्तीला येशू आता पॉझिटिव्ह विचार देत आहे. त्या व्यक्तीच्या मनामध्ये विजय मिळण्याचा, चांगुलपणाच्या वर संबंधातील पॉझिटिव्ह विचार पवित्र आत्मा आता घालून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.